पुढच्या क्षणी काय घडेल याचं अचूक भाकीत कुणीच करू शकत नाही। गावाकडे परतण्याची ओढ आणि त्या ओढीनं जलद गतीनं पडणारी ही पावलं क्षणात कायमची थांबली आहेत। तर कर्नाटकच्या चित्रदुर्गातील बसपुरा गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे। सकलेशपूरच्या कॉफी इस्टेटमध्ये मजुरी करून उदरनिर्वाह करणारी अनंतम्मा महाशिवरात्री निमित्त गावी परतत होती। गावाजवळ ती इस्टेटून खाली उतरली। त्यानंतर रस्ता ओलांडताना तिच्यासह सोबत असलेल्यांनी वाहनांचा अंदाज न घेण्याची चूक केली आणि तीच चूक अनंतम्माच्या जीवावर बेतली आहे। भरधाव कारनं तिला जोरदार धडक दिली आहे। त्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला। दिवस काय आणि रात्र काय, सराईत चोरटे कधीही डल्ला मारू शकतात, मात्र रात्र सारी त्यांचीच असल्यासारखी असते। भंडाऱ्यात असा चोरट्यांचा रात्रीचा खेळ सध्या सुरू आहे। एकाच रात्रीत एक दोन नव्हे तर 4 दुकानं या चोरट्यांनी फोडली आहेत। कुठे मोबाईलचं, कुठे किराण्याचं, तर कुठे मेडिकल स्टोअरचं। शटर उचकून आत शिरलेल्या चोरट्यांनी दुकानातलं जे काही हाती लागलं ते अक्षरशः ओरबाडून पळ काढला। परंतु हा कारनामा करताना डोळ्यात तेल घालून शहराच्या कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवणाऱ्या गस्तीवरील पोलिसांना त्यांनी चकवलंय। पिती दूध डोळे मिटूनी जात मांजराची, मनी चोरट्यांच्या कारे भीती चांदण्यांची। जगदीश खेबुडकरांच्या या ओळी। पण या व्हिडिओ दिसणाऱ्या चोरट्यांच्या मनात साधी सीसीटीव्हीची सुद्धा भीती नाही। बघा ना, या व्हिडिओतच आई तुळजाभवानीची नगरी असलेल्या तुळजापुरातच हा प्रकार घडलाय। हिम्मत तर बघा यांची। समोर सीसीटीव्ही दिसतोय तरी सुद्धा हे महाशय घरात शिरण्याचा प्रयत्न करतायत। या चोरट्यांनी एक नाही दोन नाही तब्बल 4 घरं फोडली आहेत। तीर्थक्षेत्र असल्यामुळे शहरात भाविक आणि स्थानिकांची वर्दळ असते, म्हणूनच या चोरट्यांनी शहराबाहेरील कॉलन्यांमध्ये हे दरोडा टाकण्याचं सत्र सुरू केलंय। भुरटी चोर, दुचाकी चोर अशी नावं तुम्ही वारंवार ऐकली असतील, पण व्हीआयपी एंट्री करून चोरी करणारे व्हीआयपी चोर कधी पाहिलेत का? नाही ना? तर ही दृश्य एकदा बघाच। नांदेडमध्ये चोरी करणारे हे चोर थोडे हटके आहेत। तुम्हाला वाटत असेल की हे चोर व्हीआयपी गाड्यांनी आलेत म्हटल्यावर त्याच दर्जाची त्यांची चोरी असेल, पण मंडळी सत्य काही वेगळं आहे। हे चोर चक्क गाड्यांचे टायर चोरणारी चकित चंदू टोळी आहे। या चोरट्यांनी तब्बल 1.5 लाख रुपये किमतीचे टायर चोरून नेलेत। त्यामुळे नांदेड शहरात टायर विक्रेत्यांमध्ये भीतीचं वातावरण सध्या बघायला मिळत आहे। व्हीआयपी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिक करतायत। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या पठ्ठ्याला पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की हा तर दुचाकी चोर आहे, तर थोडं थांबा। हा दुचाकी चोर नसून पेट्रोल चोरणारा चिंधी चोर आहे। अशा प्रकारे पेट्रोल चोरणाऱ्या महाशयांचा बुलढाण्याच्या खामगाव शहरात सुळसुळाट झालाय। त्यामुळे दिवसा रात्री कुठे आपली गाडी पार्किंग करत असाल तर सुरक्षित स्थळी करा, नाहीतर असे चोरटे तुमच्या गाडीतील पेट्रोलवर डल्ला मारतील आणि शहरात या बुरट्या चोरांमुळे दुचाकीस्वारांना मोठा मनस्ताप सुद्धा सहन करावा लागतोय। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांच्या मुसक्या आवरण्याची मागणी स्थानिक नागरिक सध्या करतात। चुपती जलती गर्मी का मौसम आया। बघा ना, फेब्रुवारीतच उन्हाचे चटके आता बसतात। अशा उन्हामुळे उष्माघाताचे प्रकार सुद्धा वाढतायत। आता हा व्हिडिओच एकदा बघा। लोकांना होणारा उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी बर्फगोळा विकणाऱ्या व्यापाऱ्याचाच उन्हामुळे मृत्यू झाला। सांगलीतील हिराबाग कॉर्नर जवळ हा गोळा विकणारा परप्रांतीय व्यक्ती आपला गाडा घेऊन फिरत होता, मात्र त्याला अचानक उन्हाचा त्रास जाणवायला लागला। त्यानं आपल्या गाडा देखील सावलीला घेतला, पण त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्याचा मृतदेह पुढील तपासासाठी सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलाय। उन्हाच्या त्रासामुळे हा व्यक्ती जीवाला मुकला। तुम्ही जर उन्हात बाहेर फिरत असाल तर काळजी घ्या आणि भरपूर पाणी प्या। तर इंस्टाग्रामवर व्हायरल होणारी गाणी कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यातही लागू होतात। आता बघा ना, मागे एक गाणं सध्या व्हायरल झालं होतं। इंस्टाग्रामवर व्हायरल होणारी गाणी कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यातही लागू होतात।
आता हाच व्हिडिओ एकदा बघा. मागे एक गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं, कल रात आया मेरे घर एक चोर. आता इकडे चोर ऐवजी बिबट्या म्हणण्याची वेळ आली आहे, कारण हा बिबट्या रात्रीच घराबाहेर फिरताना दिसतोय. मंचरमधील अष्टविनायक सोसायटीमध्ये बिबट्याचा वावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या या परिसरात फिरतोय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या निर्माण झालंय. नागरिक सध्या वन विभागाकडे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करतायत. आवरा वेगाला सावरा जीवाला अशा पाट्या महामार्गावर सर्रास लावलेल्या दिसतात. त्या उगीच नाही, कारण जाणण्यासाठी हा व्हिडिओ एकदा बघाच. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एक भरधाव वेगात येणारा ट्रक दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर जाऊन उलटलाय. हा ट्रक एलपीजी गॅसनं भरलेला होता. सुदैवानं मोठा अनर्थ यामध्ये टळलाय. मात्र या अपघातात चालक गंभीर जखमी आहे. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत त्या चालकाला ट्रकमधून बाहेर काढलं, थोडक्यात भागलं. जर गॅसनं पेट घेतला असता तर त्या ठिकाणी मोठा अनर्थ झाला असता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 वर हा अपघात घडलाय. आयुष्य आणि गाडी या दोनही गोष्टींना दिशा असणं गरजेचं आहे, नाहीतर अपघात होऊ शकतो. असाच काहीसा प्रकार घडलाय हिमाचल प्रदेशातील हमीरपूर इथं. वेगामध्ये येणाऱ्या 2 दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोनही दुचाकींवरील व्यक्ती गंभीर जखमी आहेत. या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय. त्यामुळे गाडी चालवताना कान आणि डोळे सतर्क असणं गरजेचं आहे. आक्रमण, युद्ध हे शब्द मालिका किंवा चित्रपटात ऐकायला ठीक वाटतात. मात्र युक्रेन आणि रशियातील नागरिकांनी या युद्धाचा थरार आता अनुभवलाय. या व्हिडिओतच एकदा बघा. रशियाच्या सागरी आणि हवाई सैन्य दलानं 23 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ला केला होता आणि त्यानंतर 24 फेब्रुवारीला आक्रमण सुरू केलं होतं. हल्ल्यामुळे घाबरलेले सीमारक्षक त्यांच्या चौक्या सोडून पळून गेले होते. या घटनेला 3 वर्ष आता पूर्ण झाली आहेत. मात्र या युद्धात दोनही देशांमधील नागरिक होरपळून निघालेत. म्हणतात ना, युद्ध का अंजाम तबाही होत आहे, तसंच काहीसं म्हणावं लागेल.